जोमापट्टीला येतो बरोबर आहे, तो डिस्टन्स आहे. रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आलेले माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी आता थेट ग्राउंड लेवलवर उतरून जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर दिलाय. माथेरान दस्तुरी येथील पार्किंगचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता त्यांनी लक्ष केंद्रित केलंय ते माथेरानच्या पाणी प्रश्नावर. माथेरानमध्ये सध्या भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सर्वात महागडं पाणी मिळणारं हे ठिकाण असलं तरीही नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. माथेरानला पाणी पुरवठा हा प्रामुख्याने नेरळ येथून केला जातो. मात्र वारंवार वीज खंडित होत असल्यानं पाणी उपसा प्रक्रिया ठप्प होतीये. त्यातच अनेक ठिकाणी झालेल्या अनधिकृत जोडण्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. एकीकडे पर्यटन हंगाम तोंडावर असताना ही समस्या अधिकच चिंतेची बाब ठरते आहे. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी प्रशासनावर मोठा दबाव आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी पुढाकार घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरू केलाय. काही दिवसांपूर्वी नगर परिषद कार्यालय येथे MGPचे अधिकारी राठोड यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. पण हा विषय केवळ बैठकीपुरता मर्यादित ठेवण्यात आला नाही. नगराध्यक्षांनी स्वतः नेरळ कुंभे, झुमापट्टी आणि वॉटर पाईप या तिन्ही पंपिंग स्टेशनवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि आढावा घेतला. 3 ठिकाणी जनरेटर बसवणे तसेच पंप बिघडल्यास पर्यायी स्टँड बाय पंप उपलब्ध ठेवण्याची योजना देखील राबवली जाणार आहे. अनधिकृत पाणी जोडण्या काढून टाकण्याचे ताबडतोब निर्देशच त्यांनी दिलेत. त्यामुळे काही प्रमाणात पाणी पुरवठा सुधारल्याचे चित्र आहे. मात्र शार्लोट तलावातील घट्टा पाणीसाठा आणि व्यवस्थापनातील त्रुटी ही आव्हानं अजूनही कायम आहेत. आता पुढील काही दिवसात या उपाययोजना किती प्रभावी ठरतात याकडे सर्वांचंच लक्ष लागले.